का मुलीच्या आई वडिलांनी पुढे या. मुलीच्या वडिलांना बोलवा. गुरुजी, मला वाटतं प्रीतीच्या आई इथे आहेत. आपण विधी सुरू करूया. मुलीचे वडील आल्याशिवाय विधी पूर्ण कसा होईल? गुरुजी, मुलीच्या बाजूनी फक्त आईच आहे तसं समजा आणि विधी सुरू कर. हे बघा, मुलीचे मामा मुलीचे काका नसतील, मुलीचा भाऊ सुद्धा चालेल. मुलीच्या भावाला बोलवा. मुलीचा भाऊ तर आहे ना. हे बघा गुरुजी, मुलीच्या बाजूने आता इतर कोणालाही बोलवू नका. मुलीच्या आईंना विधी सुरू करू. बरं, ठीक आहे. आई शपथ, इतकं सगळं झालं तिथे? हो ना. अगं तुला माहितीये का, सुभद्रा काकू अशा अजिबात नव्हत्या. ते एकदम स्वीट आहेत, पण माहिती नाही आजकाल अशा का वागतात. आम्हाला कोणालाच कळत नाही की त्या का अशा वागतायत. आणि आज तर काहीही कारण नसताना त्यांनी इतकं सगळं केलं. मला नाही आवडलं हे. बाप रे. असो, अशा कार्यक्रमात ना अशा गोष्टी होत असतात. बाकी काही एंटरटेनमेंट आहे की नाही? एंटरटेनमेंटचा बॉम्ब पडलाय माझ्यावर. काय सांगतेस? गेस हू? विराट सर. काय? विराट सर? ते तिथे काय करतायत? ते काय माहिती, मला वाटतं ते जीजूंचे फ्रेंड वगैरे असतील. पण काल आठवते ना तुला, कशा टेपा दिल्या आपल्याला? उद्या बरोबर 11:13 मी तुमची एक्झाम घेणार आहे, असं करणार आहे, तसं करणार आहे, वगैरे वगैरे. आणि मी सुट्टी मागितली तेव्हा किती ऐकवलं त्यांनी मला. कुठेतरी भटकायला जात असशील, कोणाच्या तरी कार्यक्रमात घुसणार असशील, टाइमपास करायचा असेल तुला, वगैरे वगैरे. आणि आता स्वतः लेक्चर सोडून स्वतः मित्राचा साखरपुडा अटेंड करतात. ते ठीक आहे, कसले आहेत यार हे. बघ ना यार. पण ते सोड, त्यांनी तुला बघितलं का? बघितलं, चांगलंच बघितलंय. आमच्या तर गप्पा टप्पा वगैरे झालेत. काय गप्पा? आणि त्यांनी विचारलं नाही तू तिकडे काय करतेस? विचारलं ना, पण कीर्तीकडे कारणांचा स्टॉक काही कमी आहे का? मारल्या थापा त्यांना. मी म्हटलं, सर मी फार गरीब आहे सर, पार्ट टाइम मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. आणि त्यांना पटलं? विषय आहे का? कीर्तीवर डाऊट घेतेस तू? अरे आपण कन्व्हिन्सच असं करतो की समोरच्या माणसाला पटलंच पाहिजे. आणि तू डबल बॅटरीला ओळखतेस ना. आणि आता ना मी येता जाता त्यांना टपली मारल्यासारखं फसवू शकते. पूर्ण बॉयलर आहेत सर, पहिल्या वाक्यातच गणतात. काय सर सर ते मी सहज सर. सहज काय? तुला लाज नाही वाटत असं वागताना? सर आय एम सॉरी सर. सर एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम सॉरी सर. सॉरी काय सॉरी? हा, साखरपुडा सुरू झालाय ना, तुझं मेकअपचं कामही झालंय, मग तू इथे काय करतेस? बाकीचे लेक्चर जाऊन अटेंड कर ना, हे तर किमान घरी जाऊन अभ्यास तरी कर. सॉरी म्हणून कसं चालेल? हो, अच्छा तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय. हा मग मला हां सर, ते मी मेकअप आर्टिस्ट आहे ना सर. हे फील्ड चूज करायचं
अजून एक कारण आहे सर. कोणतं? सर मला एक टाईमचं जेवण मिळतं सर. रोज मी घरात वडापाव घेऊन जाते तर मग एका वडापावचे पैसे वाचतात सर. कीर्ती, मला खरं सांग, हे जे काय तू मेकअपची कामं घेतेस त्यातून तुला खरंच पैसे मिळतात ना? फार नाही मिळत सर, पण थोडेफार मिळतात. आणि सर कधी कधी लोक फसवतात सुद्धा मला. लहान आहे ना मी आणि दिसूनही येते मी लहान, त्यामुळे होते कधीतरी फसवणूक. मी समजू शकतो, पण डोंट वरी. तू चांगली शिक, कॉलेजला वेळेत ये, सगळे लेक्चर्स अटेंड कर, असाइनमेंटचे वेळेत दे हो सर. आणि एक्झामही नीट दे. आणि बघ, तू नक्की तुझी परिस्थिती बदलशील. येस सर, थँक्यू सो मच सर. आणि मी खरंच माझी परिस्थिती बदलेन. आणि सर मला तुम्हाला अजून एक बोलायचं होतं. तुम्ही मला हे असं मोटिवेट करता ना सर. सर थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट टू मी सर. इट्स माय प्लेजर. टेक केअर. आता सगळे विधी शास्त्रानुसार पार पडलेले आहेत. आता मुलामुलींनी एकमेकांना अंगठी घालत. अंगठी घेऊन या. मी आणते. घ्या. अगं ताई उघड. हो. अरे, बॉक्समधली अंगठी कुठे गेली? अंगठी कुठे त्यातली? अंगठी कुठे?